मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात आता मोठा बदल होणार आहे. आतापर्यंत कागदपत्रांच्या ढिगाऱ्यात दिसणारे आपले नगरसेवक लवकरच एका नव्या अवतारात दिसतील. होय, मुंबईतील नगरसेवकांना आता मिळणार आहेत हाय-फाय टॅब. काय आहे यामागची योजना आणि त्यामुळे मुंबईकरांना फायदा काय, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. तर मुंबई महापालिकेचा कारभार हा पूर्णपणे पेपरलेस आणि हायटेक करण्यासाठी प्रशासनानं वेगवान हालचाली सुरू केल्यात. पालिका सभागृह तसंच विविध समित्यांच्या विषयपत्रिका आता हार्ड कॉपीऐवजी थेट PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जातील. यासाठी महापालिकेच्या सगळ्या 237 नगरसेवकांना महिनाभरात टॅबचं वाटप केलं जाईल, अशी माहिती तंत्रज्ञान विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. महापालिकेतील 227+10 नामनिर्देशित सदस्यांना सभागृहाच्या मासिक सभेतील विषयांचे प्रस्ताव तसेच वेगवेगळ्या समित्यांच्या पटलावरील विषयांचे प्रस्ताव देण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी पाठवावं लागतं. टॅब दिल्यानंतर हा व्याप कमी होईल. या टॅबद्वारे नगरसेवकांना सगळे अहवाल आणि अन्य माहिती तात्काळ मिळेल आणि त्यामुळं त्यांचं काम सुद्धा वेगानं होणार आहे. आणि त्यासाठीच ॲपल कंपनीचे टॅब खरेदीची प्रक्रिया IT विभागाच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. या नव्या योजनेअंतर्गत मुंबईतील सगळ्या नगरसेवकांना अत्याधुनिक हाय-फाय टॅब दिले जाणार आहेत. याआधी 2012 मध्ये काय घडलेलं तेही पाहूयात. 2012 मध्ये 227 नगरसेवक निवडून आलेले तर 5 स्वीकृत नगरसेवक होते. त्यांच्यासाठी 7,98,00,000 रुपये खर्चून लॅपटॉप देण्यात आले. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना लॅपटॉप पालिकेकडे जमा करायला सांगितलं, पण सुमारे 107 नगरसेवकांनी ते परत दिले नव्हते. त्यामुळे लॅपटॉप परत द्यायचे नसतील तर विशिष्ट रक्कम भरा, म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी, आणि स्वतःकडे ठेवा असं सांगण्यात आलं. बहुसंख्य नगरसेवकांनी रक्कम भरून लॅपटॉपची मालकी मिळवली आणि त्यावेळी लॅपटॉप हाताळण्याचं प्रशिक्षण शिबिरही आयोजित करण्यात आलं होतं. पण आता या नव्या योजनेअंतर्गत मुंबईतील सगळ्या नगरसेवकांना अत्याधुनिक हाय-फाय टॅब दिले जाणार आहेत. याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रशासकीय कामकाज अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणं. आता नगरसेवकांना सभेतील विषयपत्रिका, विविध प्रस्ताव, अहवाल आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे टॅबवरच उपलब्ध होतील. त्यामुळे कागदांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि पर्यावरणाची सुद्धा विशेष काळजी घेतली जाईल. या टॅबमुळे मुंबईकरांनाही अप्रत्यक्षपणे फायदा होईल. जेव्हा नगरसेवकांना अधिक माहिती सहज उपलब्ध असेल, तेव्हा ते आपल्या प्रभागातील समस्यांवर अधिक प्रभावीपणे काम करू शकतील आणि विकास कामांच्या प्रस्तावांचा अभ्यास करणं सोपं होईल. शिवाय मंजुरीची प्रक्रियाही वेगवान होईल. मुंबईतील नागरी सेवा सुधारण्यासाठी हे एक चांगलं पाऊल ठरू शकतं. मुंबई महापालिकेच्या या हाय-फाय टॅब योजनेबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्हाला वाटतं का की यामुळे खरंच पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.